नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत. आपण दर शनिवारी जमतो, परंतु त्या दिवशी तिथी कुठली असेल हे आपल्याला आधीच माहिती नसतं. अर्थात आज गुढीपाडवा येईल अशी माझी कल्पना जेव्हा आपण हे सुरू केला होता कार्यक्रम तेव्हा नव्हती, परंतु आज आहे. त्यामुळे सगळ्यांना गुढीपाडव्यानिमित्त नमस्कार आणि शुभेच्छा. आपण गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आहोत आणि मागच्या वेळेस आपण 7 आणि 8 हे गीतेमधले अतिशय लोकप्रिय जे श्लोक आहेत त्यांच्याबद्दल चिंतन करायला सुरुवात केली होती आणि बऱ्यापैकी चिंतन झालं पण होतं. परंतु मला असं वाटतंय की त्याच्याबद्दल आणखीन थोडं चिंतन होऊ शकतं आणि व्हायला काही हरकत नाही. कारण की जर आपल्याला गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते जर व्यवस्थित कळलं तर तिचा आपल्या जीवनामध्ये, आजच्या जीवनामध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे बघता येईल. आणि आपल्याला आपले जे दैनंदिन जीवनातले अनुभव असतात ना, त्यातून देखील गीतेसारख्या पुस्तकांमध्ये जे काही सत्य सांगितलं गेलेलं आहे ते सत्य सत्य कसं आहे, म्हणजे आपल्याला एकदम ते कळत नाही की ही जी गोष्ट सांगितली जाते ती सत्य आहे किंवा नाही आहे. असत्य वस्तू सत्य वाटणं याला म्हणतात भ्रांती. दॅट इज द इल्युजन वी आर अंडर. आणि ती खूप खरी वाटते. तर दरवेळेस आपण असा विचार केला होता की जे दोन आपल्या डोक्यामध्ये असत्य वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत आणि ज्यांना आपण खऱ्या मानलेल्या आहे, त्या दोन गोष्टींचाच फक्त आपल्याला संपूर्ण नाश करायचा आहे. तर पहिली चुकीची गोष्ट ही आहे की हा देह म्हणजे मी आहे. तर हा देह म्हणजे मी आहे असा अनुभव आपल्याला जागृत अवस्थेत येईलच. म्हणजे आत्ता आपण सगळे लोक जागे आहोत आणि आपल्याला असा अनुभव येतोय की हा देह म्हणजे मी आहे, किंवा या देहामधून आपल्याला सगळ्या जगाचा अनुभव येतो. हा देह मी आहे ही समस्या नाही. हा देह मी आहे असा अनुभव सगळ्यांना येईलच. कारण की ज्याप्रमाणे आपण आरशासमोर उभं राहिल्यानंतर आरशातलं आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, तशाप्रमाणे त्याचप्रमाणे जागृतावस्थेमध्ये ह्या देहामध्ये मी आहे आणि ह्याच्या बाहेर जग आहे असा अनुभव येईलच. समस्या कशात आहे की फक्त हाच देह मी आहे आणि इतर जे सगळे देह आहेत ते मी नाही आहे. हा जो द्वैताचा अनुभव आपल्याला येतो किंवा ह्या द्वैताला आपण जे सत्य मानतो ही समस्या आहे. तर तिचं निराकरण करायचं, म्हणजे देहबुद्धीचा नाश करायचा. आणि दुसरा जो आपला गैरसमज आहे तो दुरुस्त करायचा कुठला आहे की मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मी वेगळा जीव आहे. ही जी माझ्या मनामधली भ्रांती आहे ती आपल्याला दूर करायची. म्हणजे देहबुद्धीपासून सुटका आणि जीवात्म भावापासून सुटका, त्याचं निराकरण. ह्या दोनच गोष्टी आपल्याला फक्त शिकायच्या आहेत. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आपण सांगतो किंवा ज्यांचं चिंतन होतं दे आर डिटेल्स. बट द फंडामेंटल प्रिन्सिपल इज टू रिअलाइज वी आर नायदर दिस बॉडी नॉर द सेपरेट जीव वी हॅव इमॅजिन्ड अवर सेल्स टू बी. जेव्हा आपण स्वतःला वेगळा जीव मानतो तेव्हा इतर जे जीव आहेत असं आपल्याला वाटतं, त्या जीवांवर आपण प्रेम पण करू शकतो किंवा त्यांचा द्वेष पण करू शकतो. दोन्ही होऊ शकतं. परंतु जर मला कळलं की इथे दुसरे जे जीव दिसत आहेत दे आर ओनली अपिअरन्सेस, ते आहेत असं वाटतंय परंतु ते माझ्यापेक्षा भिन्न नाहीत. म्हणजे माझ्यामध्ये जे जीवन तत्व आहे, माझ्यामध्ये जे जीवन आहे, जीव नावाची वस्तू नाही आहे, जीवन हे सत्य आहे. आणि जीवन जे आहे, जीवन हे प्रगटीकरण आहे. जीवन हे आपल्या सगळ्यांमार्फत सगळ्यांमधून प्रगट होतं. सो देर इज an appearance of sentience. There is an appearance of the life principle. म्हणजे इतर लोकांमध्ये, इतर जीवांमध्ये जीवन आहे असं आपल्याला दिसतं. बरोबर आहे ना? तर ते जीवन जे आहे ते जीवन सगळीकडे सामान्य आहे. म्हणजे तुमच्यामधलं जे जीवन आहे आणि माझ्यामधलं जे जीवन आहे ते वेगळं नाही आहे.
परंतु विचार करा ना, की आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनाचा एकमेव द्वितीय अनुभव येत असतो. तुम्हाला कोणालाही तुमच्या स्वतःच्या अनुभवाव्यतिरिक्त दुसरं काही माहितीच नाहीये. त्यामुळे जगाचं दर्शन आपल्याला आपल्यामध्ये ज्याप्रमाणे झालेलं आहे, ते केवळ आपल्यालाच झालेलं आहे. कसं असतं, की सगळ्यांनाच एखाद्या प्रकारचा अनुभव येतो, म्हणून तो अनुभव सत्य आहे, असं आपण नाही म्हणू शकत. म्हणजे सगळ्यांना असा अनुभव येतो. सगळ्यांना असा अनुभव येतो, की सूर्य पूर्वेकडनं उगवतो, वर जातो आकाशामध्ये आणि शेवटी पश्चिमेकडे जाऊन मावळतो आणि तो खाली जातो. हा अनुभव जगाच्या उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंत रोज प्रत्येकाला आलेला आहे. याचा अर्थ हा नाही होत, की सूर्य उगवतो आणि मावळतो. तर हे जे सत्य आहे, हे सत्य ज्यांना कळलं, त्यांना हे समजलं आतून, की पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून हा सूर्योदय आणि सूर्यास्त हा अनुभव येतोय. हे सत्य कळल्यानंतर देखील अनुभव जसा आधी येतो त्यांना तसाच येतो. पण ते सत्य नसतं. सांगण्याचा अर्थ हा आहे, की हे जग जे आहे, हे जग जसं आहे तसं आपल्याला नाही कळत. त्याचं आपल्या मनामध्ये जे प्रतिबिंब पडतं आणि त्या प्रतिबिंबाला आपण काय मानतो, त्यावर ते जग तसं आपल्याला दिसतं, असं होतं. तर आपण मागच्या वेळेस 2 श्लोक घेतले होते. पहिल्या श्लोकामध्ये सृजामी अहम असा शब्द आला होता. पहिले भगवंतांनी काय सांगितलं, की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तत् आत्मानं सृजामी अहम हे शब्द वापरले. सृजामी म्हणजे मी क्रिएट करतो. आय क्रिएट. मी सृजन करतो. सो आय एम द क्रिएटर. याला म्हणतात एफिशियंट कॉज, म्हणजे निमित्त कारण. म्हणजे कसं आहे, की समजा एखादी वस्तू तयार करायची असली, तर आपल्याला काय लागेल? ती वस्तू तयार करण्यासाठी जो पदार्थ असेल तो लागेल ना. समजा आपल्याला सोन्याचा अलंकार तयार करायचा आहे. त्याच्यासाठी सोनं असणं आवश्यक आहे. सोनं म्हणजे तो मटेरियल कॉज आहे. त्याला म्हणतात उपादान कारण. ते नसेल तर दागिना तयारच नाही होणार. आभूषण तयारच नाही होणार. परंतु ते आभूषण तयार करण्यासाठी एक निमित्त कारण पण पाहिजे ना. म्हणजे एक सोनार पण पाहिजे, की जो ते तयार करेल. द सेन्शियंट ॲस्पेक्ट ऑफ क्रिएशन इज द वन हू क्रिएट्स. तो सृजन करतो. म्हणून भगवंत पहिले काय म्हणतात, की मी सृजन करतो. म्हणजे आय एम द क्रिएटर. पण क्रिएटरला एखादी गोष्ट क्रिएट करण्यासाठी उपादान कारण पण पाहिजे ना. तर देअर हॅज टू बी ए मटेरियल कॉज अल्सो. मग तो दुसऱ्या श्लोकात काय म्हणतो? हं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. संभवामी म्हणतो यावेळेस. पहिल्यांदा काय म्हटलं होतं? सृजामी म्हणजे आय क्रिएट. दुसऱ्यांदा काय म्हटलं? की संभवामी. संभवामी म्हणजे आय बिकम. याचा अर्थ काय झाला? की जगाचं निमित्त कारण म्हणजे द क्रिएटर ऑफ द वर्ल्ड आणि जगाचं उपादान कारण ज्याच्यापासून जग तयार झालं. ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. हे फार कठीण आहे. म्हणजे सोन्यामध्ये किंवा प्रत्येक आभूषणामध्ये सोनंच असतं हे समजणं कठीण नाहीये. हे सहज समजतं. प्रत्येक सोन्याच्या दागिन्यामध्ये सोनंच आहे. जो सोनार असेल ना, तो त्यात सोनं किती आहे हे बघेल. त्याचं दागिन्याकडे लक्ष जाणार नाही. त्याचं नाम आणि रूप आणि उपयुक्तता, उपयोगिता याच्याकडे लक्ष नाही जाणार. त्याचं त्याच्यामध्ये किती सोनं आहे ह्याच्याकडे नेहमी लक्ष असेल.
पण आपण जे सोनार नाही आहोत, ज्यांना त्याची जाण नाहीये, त्यांना नाम, रूप आणि त्याची उपयोगिता, नेम, फॉर्म अँड युटिलिटी, त्याच्यामध्ये जास्त रस आहे. आपण बघतो की त्याचं डिझाइन चांगलं आहे की नाही, ते माझ्या गळ्यावर चांगलं दिसेल की नाही, किंवा माझ्या हाताला फिट होईल की नाही. म्हणजे ही जी उपयोगिता झाली त्याची, त्याचं नाम आणि रूप झालं, ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त रस आहे. परंतु सोनार जो आहे त्याला त्याच्यामध्ये सोनं किती ह्याच्यामध्ये रस आहे. तर सोन्यापासून दागिना किंवा आभूषण तयार होऊ शकतं हे आपल्याला कळतं. म्हणजे जगातल्या प्रत्येक वस्तूपासून प्रत्येक वस्तू कशी तयार होते हे आपल्याला कळू शकतं. बिकॉज इनर्ट मटेरियल इज गेटिंग कन्व्हर्टेड इंटू सम अदर इनर्ट मटेरियल ऑर सम अदर फॉर्म, ते लक्षात येतं. परंतु the same principle can manifest itself as sentient and non-sentient किंवा insentient. म्हणजे एकाच वस्तूपासून, एकाच तत्वापासून चेतन आणि जड ह्या दोन्ही वस्तू कशा तयार झाल्या हे समजणं कठीण आहे. दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तर ह्याच्यासाठी उदाहरण काय दिलं जातं? उदाहरण असं दिलं जातं की ज्याप्रमाणे कोळी आपल्या पोटातून सगळं जग निर्माण करतो, म्हणजे त्याचं जे जाळं असतं ते, म्हणजे त्याचं मटेरियल कॉस्ट जो आहे, त्याचं जे उपादान कारण आहे ते स्वतःच आहे. स्वतःच्या पोटातूनच ते सगळं तयार करतो आणि स्वतःच्याच पोटात ते पुन्हा तो खाऊन पण टाकू शकतो, आहे ना. आणि त्याचं जे डिझाइन आहे, म्हणजे सगळं तयार करण्याचं डिझाइन किंवा ते करण्याचं, काम करण्याचं जे स्किल आहे, ते सगळं त्याच्यामध्येच आहे. तर निमित्त कारण पण तोच आहे आणि उपादान कारण पण तोच आहे. बोथ ऑफ देम आर द सेम थिंग. ठीक आहे ना. परंतु ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? ह्याच्यामध्ये समस्या अशी आहे की तो कोळी जो आहे ना, त्याचा आदी आणि अंत आहे. म्हणजे तोही कधीतरी तयार होतो आणि तोही कधीतरी संपतो. असं ईश्वराचं किंवा ब्रह्माचं आहे का? नाही. ते चिरंतन आहे. कसं असतं की एखादी गोष्ट समजा आधी नसली, तर जी अस्तित्वातच नाहीये वस्तू, तिच्यापासून एखादी वस्तू तयार नाही होऊ शकत. इफ नथिंग एक्झिस्ट्स, then something cannot come out of nothing. There has to be something from which something else can be created. Something cannot be created out of nothing. So something has to be there. आणि आपण जर विचार केला की ज्या निमित्त कारणापासून आणि उपादान कारणापासून हे सगळं तयार झालेलं आपल्याला दिसतंय, ते सगळं एका तत्वावरून जर झालेलं असेल, तर असं लक्षात येईल की त्याच एका मूलतत्वामध्ये जड आणि चेतन अशा प्रकारचं द्वैत निर्माण झालं. कशामुळे निर्माण झालं? कसं निर्माण झालं? ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये आपण स्वप्नसृष्टी निर्माण करतो आणि त्या स्वप्नामध्ये आपणही असतोच. असं होतं बघा, की स्वप्नामध्ये पूर्ण आपली सगळी जी स्वप्नसृष्टी असते ना, ती आपण निर्माण करतो आणि त्या स्वप्नामध्ये आपणही असतो. आपल्याला सगळं दिसतं, की आपण याला असं केलंय, तसं केलंय, अमुक केलंय, तमुक केलंय. इकडे गेलो, तिकडे गेलो, हे आपल्याला भेटले, ते आपल्याला भेटले, आपण त्यांच्याशी हे बोललो. हे सगळं आपल्याला स्वप्नामध्ये करता येतं. पण जेव्हा आपण त्यातनं जागे होतो, तेव्हा आपल्याला हे कळतं, की अरे ते तर स्वप्न होतं. परंतु त्या स्वप्नामध्ये बघा, की आपल्या मनानीच आपण सगळं तयार केलं. आपल्या मनामध्येच अशी कल्पना तयार झाली, की स्वप्नामधल्या व्यक्ती, स्वप्नामधले लोक, स्वप्नामधल्या जागा ह्या सगळ्या आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत आणि आपणही त्याच्यातच आहोत. तर ज्याप्रमाणे हे सगळं स्वप्न आपण आपल्या आतमध्ये तयार करू शकतो आउट ऑफ नथिंग. इट्स जस्ट अ प्ले ऑफ माइंड. त्याच प्रकारे जागृत अवस्थेमध्ये आपल्याला जो जगाचा अनुभव येतो आहे, तो सगळा जो अनुभव आहे, तो परमात्म्याचं स्वप्न आहे. परमात्म्याच्या स्वप्नामध्ये या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या स्वप्नामध्ये परमात्मा स्वतः आपल्या सगळ्यांच्या रूपाने खेळत असतो. आपल्या सर्वांमध्ये आतमध्ये एकच तत्व आहे, ते आहे परमात्मा तत्व. आणि त्या तत्वामध्ये चेतन आणि जड
अनुभव करता आणि अनुभव झालेली गोष्ट, अनुभव झालेली वस्तू, ह्या दोन्ही गोष्टी तयार होतात. ह्या गोष्टींचा याच्यापेक्षाही जास्त चांगला जे डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे चांगलं जे डिस्क्रिप्शन आहे ते 15व्या अध्यायात येणार आहे. परंतु मला या 2 श्लोकांच्या आधाराने फक्त हीच गोष्ट आज बोलण्याची इच्छा झाली, की आपण मागच्या वेळेस सृजन आणि संभव ह्या 2 गोष्टींबद्दल जरा चिंतन करण्याचा विचार केला होता आणि केलंही होतं. आणि तेव्हा जसं चिंतन झालं तसं झालं आणि नंतर मग आपण असं बोललो पण होतो, की हां, आपण ह्याच्यावर थोडा जास्त विचार करू. तर ते जेव्हा मी पुन्हा एकदा ऐकलं आणि मग आपण पहिला विचार काय केला होता, की कारण आणि कार्य. म्हणजे भगवंत हे कारण पण आहे आणि कार्य पण आहे ॲट द सेम टाईम. कारण आणि कार्य ह्या 2 गोष्टी खरं तर एकमेकांच्या पेक्षा वेगळ्या नाही आहेत. कारणच कार्यरूपाने आपल्याला दिसतं. कार्य जे आहे त्याचं प्रगटीकरण होतं. कार्य आपल्याला दिसतं, कार्याचा आपल्याला अनुभव येतो, कारणाचा अनुभव येत नाही, असं होतं. आणि कार्य जेव्हा अनुभवायला येतं, त्या अनुभवावरून कारण सिद्ध होतं. हे दुसरं उदाहरण असं आहे, की आपल्याला जेव्हा हे जग सगळं दिसतं, तेव्हा त्याचा अनुभव कुठे येतो आपल्याला? त्याचा अनुभव आपल्याला आपल्या इंद्रियांच्या मार्फत येतो. हे जे दिसतंय, ते आपल्याला जर दृष्टी नसेल, तर अनुभवायलाच नाही येणार. म्हणजे आत्ता आपण डोळे जरी मिटले ना, तरी देखील अनुभवायला येणार नाही. याचा अर्थ काय आहे, की दृष्टी हे कारण आहे आणि बाहेरचं जग जे आपल्याला दिसतंय ते आहे कार्य. ह्या कारणामुळे ते कार्य सिद्ध होतं. जर मला दृष्टी नसेल, तर मला जग आहे असं कळणारच नाही, असं वाटणारच नाही. त्यामुळे कार्य आणि कारण एकमेकांशी निगडीत आहेत आणि एकाने दुसऱ्याची सिद्धी होते. एकाने दुसऱ्याचा अनुभव होतो. हे जर आपल्याला कळलं, तर भगवंत हेच कारणही आहे आणि हे जग हे कार्यही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तो स्वतःमधून निर्माण करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण देखील निर्माण करतो ना, जसं आपण आत्ता सांगितलं तसं, मनातल्या मनात स्वप्नामध्ये. तर तसं हे सगळं जग जे आहे, हे सगळं ब्रह्मांड जे आहे, हे सगळं विश्व जे आहे, हे परमात्म्याचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नामध्ये आपण आपल्याला असं वाटतं, की आपण एक इंडिव्हिज्युअल जीव आहोत. एक वेगळा जीव आहोत, विशिष्ट जीव आहोत. असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर आहे ना? तर अशा प्रकारची भ्रांती प्रत्येकाला येणं हा खेळ आहे. धिस इज कॉल्ड लीला. म्हणून तर हे सगळं जग जे आहे, आपण म्हणतो ना, की ही कृष्णलीला आहे किंवा रामलीला आहे. तर ही लीला आहे. कारण की इट ॲक्चुअली अपिअर्स, बट इट इज नॉट रिअल. हे फार सूक्ष्म आहे. ह्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असलं किंवा काही चिंतन करायचं असेल, तर आपला थोडासा हात वर करा. म्हणजे मग मी अनम्यूट करतो आपल्याला आणि मग आपण बोलू शकाल. त्याच्याबद्दल कोणाला काही जर चिंतन करायचं असेल, कारण की मागच्या वेळेस आपण हा विषय घेतला होता आणि आपण विचार केला होता, की आपण जरा ह्याच्यावर आणखीन चिंतन करू. बघू, की हे काय आहे एक्झॅक्टली? आता परमात्म्याचं जे स्वप्न आहे ना, म्हणजे हे जे जागृत अवस्थेमधलं जगत आपल्याला अनुभवायला येतंय ते बरोबर नियमांवर आधारित आहे. मागच्या वेळेस आपण बघा, की निसर्गाच्या नियमांबद्दल थोडंसं बोललो होतो, की कार्यकारण भावाबद्दल किंवा कारण मीमांसा आपण केली होती, की हे कशामुळे होतंय, ते कशामुळे होतंय, ते कशामुळे होतंय, ते कशामुळे होतंय आणि मग आपण सगळ्यात मागचा जो कॉज आहे, म्हणजे सगळ्यात मागचं जे कारण आहे, मूळ कारण काय आहे? मूळ कारण आहे अविद्या, इग्नोरन्स, रॉंग अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग हे कारण आहे. आणि इग्नोरन्सला काय कारण आहे? काहीच नाही. इग्नोरन्स हेच सगळ्यांचं कारण आहे. इग्नोरन्स इज द रूट कॉज ऑफ एव्हरीथिंग एल्स. ते जेव्हा आपल्याला कळतं ना, त्याच्यानंतर सगळे प्रश्न सुटतात. असं होतं. कोणाला काही चिंतन करायचं याच्याबद्दल? दीपक, सृजन आणि संभव ह्याच्याबद्दल क्लॅरिटी आली का थोडी जास्त? डज दॅट मेक मोर सेन्स नाऊ?
हे समजलं थोडं. हा, पण संभवामी जो शब्द आहे तो थोडा कठीण आहे. म्हणजे तुम्ही एक्सप्लेन केला खरा, पण इट्स नॉट, म्हणजे हे बघ, ऍटलिस्ट संभवामी युगे मला. युगे जो शब्द आहे ना, किंवा संभवामी, सो आय बिकम असं जेव्हा आपण म्हणू, तेव्हा आय एम द मटेरियल कॉज ऑफ व्हॉट एव्हर इज मॅनिफेस्टेड. समजा मी, इफ आय टॉक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ गोल्ड, इफ आय एम द गोल्ड, देन व्हॉट विल आय से, की आय बिकम आभूषण, असं म्हणेन ना मी. परंतु मी जर सोनार असलो तर मी काय म्हणेन, की मी हे आभूषण तयार केलं असं म्हणेन. म्हणजे मी ह्या आभूषणाचं सृजन केलं असं होईल. अनिल आपटे म्हणजे अपर्णाताई यांनी हात वर केलाय, तर अपर्णाताई बोला, आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? माझं म्हणणं आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. म्हणजे परित्राणाय म्हणजे दुसरा माणूस करणारा चूक की आपण करत असलेली चूक. नाही, परित्राणाय साधूना म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी ना. आणि विनाशायाचे दुष्कृताम म्हणजे जे लोक दुष्कर्म करतात ते, अच्छा. त्यांचा विनाश करण्यासाठी. तर दोन प्रकारचे लोक आहेत ना जगामध्ये एक साधू लोक आहेत, सज्जन लोक आहेत, आणि जे दुष्कृत आहेत म्हणजे जे चुकीची कामं करतात. तर दुष्कर्म करणाऱ्या लोकांची संख्या जर जास्त वाढली तर काय होईल, की धर्माचा ऱ्हास होईल, धर्माला ग्लानी येईल. देर विल बी अ लॉट ऑफ अधर्म. अधर्म म्हणजे काय, की निसर्गाच्या नियमांप्रमाणे ज्याप्रमाणे जग चालायला हवं आहे त्याप्रमाणे ते जग चालत नाहीये. कारण की देर आर सर्टन कॅरेक्टर्स इन द वर्ल्ड हु आर नॉट इन सिंक विथ नॅचरल लॉ, असं आहे. तर नॅचरल लॉ काय आहे, की नॅचरल लॉ म्हणजे हे जे आपण म्हणतो ना, की फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, थर्मोडायनामिक्सचे, हे सगळे जे सिद्धांत आहेत, गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आहे ना, तो सज्जनांसाठी आणि दुर्जनांसाठी सारख्याच प्रमाणात लागू होतो. एखादा संत महात्मा जर असला आणि त्यांनी जर 20व्या मजल्यावरनं खाली उडी मारायचं ठरवलं, तर तो पण खाली येऊन त्याचा कपाळ मोक्षच होणार. तो सज्जन आहे म्हणून तो मरणार नाही असं नाही होणार. तर हे जसे नियम सगळ्यांसाठी सामान्य आहेत, सारखे आहेत, त्याचप्रमाणे कर्माचा जो सिद्धांत आहे तो देखील सगळ्यांसाठी सामान्य आहे. तर तो जर मला कळला नसेल, कर्मयोगाचा सिद्धांत मला कळलेला नसेल, उपासनाशास्त्र मला कळलेलं नसेल, किंवा आपला जो ज्ञानयोग आहे ते मला कळलेलं नसेल, किंवा योगशास्त्र आहे ते मला कळलेलं नसेल, आणि त्यांच्या विपरीत जर माझं जीवन मी चालवत असेन, तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही. परंतु कसं असतं, की जेव्हा अनेक लोक अशा प्रकारे दुष्कर्म करतात आणि त्यामुळे धर्माला ग्लानी येते, म्हणजे जे एक निसर्गाचं चक्र व्यवस्थित चाललेलं असतं त्याच्यामध्ये बिघाड होतो, तेव्हा मग त्या निसर्गाचं चक्र पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी, किंवा जगाचं सगळं चक्र व्यवस्थित चालवण्यासाठी, पुन्हा धर्म प्रस्थापन करण्यासाठी भगवंत म्हणतोय, की मी स्वतःच अवतार घेतो आणि ते काम करतो. असं होतं ना. पण तेवढं धर्माला ग्लानी यायला तर पाहिजे ना. पण आपण काय करतो पहा, की भगवंत असं करतो हे आपल्याला माहिती आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे, म्हणून आपण त्या धर्माला जास्त ग्लानी कशी येईल ह्याचंच तर काम करतो आपण. नाही, मी तेच म्हणणार होती, की जो दुष्कर्म करतो त्याचं म्हणणं मी जे कर्म करतो ते बरोबरच आहे. त्याला हा, थोडी है ना. बरोबर आहे ना. जो दुष्कर्म करतो ना, तो दुष्कर्म हे आहे हे माहिती असून देखील तो करतो असं नाही होत. म्हणजे असं करणारे जे असतात ना, ते दुर्योधनाचे वंशज असतात. कारण की दुर्योधनाने सांगितलं ना महाभारतामध्ये, की दुष्कर्म म्हणजे काय मला कळतं, आणि जे सुकर्म आहे ते पण काय मला कळतं. परंतु जे चांगलं काम आहे ते करण्याकडे माझा कल नाही किंवा माझी प्रवृत्ती नाही. ओके, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. धर्म काय मला कळतं, परंतु त्याच्याकडे ते करण्याकडे माझा कलच नाही. माझी प्रवृत्ती नाही. आणि जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. म्हणजे मला अधर्म काय हे पण कळतं, चुकीचं काय हे पण कळतं, परंतु त्यापासून मी निवृत्त नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण की आपल्याला त्याची सवय लागली. असं होतंय बघा. म्हणजे समजा आपण चुकीच्या दिशेने खूप जोराने जात राहिलो, तर त्या दिशेने आपण आपल्या मर्जी विरुद्ध देखील जातो.
हे समजा आपण इतके दिवस असा अभ्यास केलेला आहे की आपल्या समोर जे येईल ते आपण खाऊन टाकू. हा अभ्यास केला ना जन्मजन्म. तर ते माझ्यासाठी चांगलं आहे किंवा नाही हे मला कळतच नाही, किंवा किती प्रमाणात हे पण मला कळत नाही. म्हणजे मला ते खाल्ल्यानंतर माझ्या जिभेला चांगलं लागतं, माझी जी रसना आहे तिच्यावर मला एका प्रकारच्या सुखाची अनुभूती होते. सो आय गेट प्लेजर व्हेन आय ईट समथिंग. तर आपण त्याच्यामध्येच अडकलेलो आहोत. त्याच्या पलीकडे त्या अन्नाचा माझ्या शरीरावर काय परिणाम होतो ह्याच्याबद्दल मी विचारच नाही केलेला आहे. आणि ही जी सवय लागलेली आहे ना, त्यामुळे काय होतं की मला, आणि नंतर मग काय होतं, ह्या सवयीमुळे शेवटी मला हे माहिती असतं की अरे हे मी खूप जास्त साखर खाल्ली तर मला डायबिटीस होणार आहे. म्हणजे आपले ते डायबिटीस तज्ञ आहेत लोक पुष्कळ. पण तरी सुद्धा माझ्या मनाची इतकी सवय झालेली आहे, माझ्या मनाला इतका अभ्यास मी केलेला आहे की जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, म्हणजे ती साखर नाही खायला पाहिजे याच्याकडे माझी प्रवृत्ती नाही. ते सोडूनच नाही. जानामि अधर्मम, की हे खाल्ल्यानंतर मला समस्या होणार आहे, बरं. परंतु मी ते सोडू नाही शकत, असं होतं ना. तर अशा प्रकारची प्रवृत्ती आपण सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्यामध्येच बघतो. तर ती आपल्यामधली जी अशा प्रकारची अधार्मिक प्रवृत्ती आहे ती आपल्याच जीवनातनं आपण काढून टाकणं, हे या गीतेच्या अभ्यासाचं मुख्य कारण. मूळ कारण म्हणा किंवा याचा उद्देश आहे. नाही म्हणजे आता जो दुष्ट माणूस आहे, त्यालाही देवच बुद्धी देतोय आणि सुष्ट माणसालाही देवच बुद्धी देतोय ना. बघा मग आता ही गंमत आहे. तर कसं असतं की रामामधला जो देव आहे ना, तो बघणं तो खूप मरा सोपं आहे. तो खूप सोपं हो, आहे. हो. परंतु रावणामध्ये देखील तोच देव आहे, खूप छान. हे समजणं फार कठीण आहे. हे समजणं फार कठीण आहे. म्हणजे बघा की दुष्कृतांना जी चेतना कार्यरत करते ती देखील चेतना सामान्यच आहे ना. म्हणजे हो. दुष्ट माणसामधलं जे जीवन आहे ते जीवन आणि आपल्या जीवनासारखंच आहे. हा सगळ्यांच्या जीवनामध्ये जीवन सामान्य आहे. परंतु कसं आहे की त्या जीवाला, त्या इंडिव्हिज्युअल जीवाला लहानपणापासून जे काही खाद्य मिळालेलं असेल किंवा ज्या त्याच्यावरच प्रकारचे संस्कार त्याच्या मनावर झालेले असतील, त्यानुसार तो जीव प्रेरित होतो कार्य करण्यासाठी. तर कसं आहे की समाजामध्ये आपण जरूर चांगलं काम करावं, परंतु समाजामध्ये जे परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं आहे किंवा घडावं असं अपेक्षित आहे, ते परिवर्तन पहिले स्वतःमध्ये होणं आवश्यक नाहीये का? आपण ह्याच्याबद्दल चिंतन केलं होतं बघा, की मला समजा बाहेर आपलं आपलं समजा आपल्याला घर स्वच्छ करायचं असेल, तर जो झाडू आपण आणू आणू बाजारातून तो स्वच्छ असायला नको का? हो. त्याचप्रमाणे जर मी समाजात जाऊन समाजाचा उद्धार करणार असेल असं मला वाटत असेल, तर पहिले माझा स्वतःचा उद्धार नको करायला का? आपण विमानात बसल्यानंतर ती मुलगी सांगते ना आपल्याला, की तुम्ही समजा असा ऑक्सिजनचा कमी वगैरे झाली, तर तो मास्क खाली येईल. मग तुम्ही तुमच्या तोंडावर पहिले मास्क ठेवा आणि मग दुसऱ्यांना मदत करा. तो पहिले स्वतःचा तर उद्धार करा. तुम्ही स्वतः यू मेक शुअर की यू आर ऑन स्ट्रॉंग फुटिंग युअरसेल्फ फर्स्ट. आपण स्वतः आपला पाय बरोबर रोवून उभा आहोत की नाही, हे निश्चित केल्यानंतरच जो गटांगळ्या खातोय माणूस त्याला आपण ओढून बाहेर काढू शकतो. पण जर आपण दोघेही गटांगळ्या खात असलो, तर आपण दोघंही बुडू. नाही का? तर पहिले आपण स्वतः ठीक असणं असणं आवश्यक आहे. आणि मला सांगा, की आपण जर सगळे ठीक असलो, आपण जर सगळेजण स्वतःवर हो. काम करायला कटिबद्ध असलो आणि इतरांना दुरुस्त करण्याच्या भानगडीत नाही पडलो, तर सगळेच ठीक राहू ना. झगडे कशामुळे होतात, भांडणं कशामुळे होतात, की आपल्याला असं वाटतं, की समोरच्या माणसानी आपल्याला जसं वाटतंय त्यांनी वागावं, तसं तसंच त्यांनी वागावं. वागावं अशी आपली अपेक्षा असते. म्हणून भांडणं होतात ना. तर समजा आपण ह्या दृष्टीने विचार केला, की समोरची जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती माझ्यापेक्षा भिन्न नाही. तर त्यांना समजा एखाद्या गोष्टीमुळे दुःख होत असेल, कशामुळे? कारण की आपल्याला ज्याच्यामुळे दुःख होतं आपल्याला कळतं. तर तसं आपण त्यांच्या बरोबर करू नये. सो डोंट ट्रीट अदर्स द वे यू डोंट वांट देम टू ट्रीट यू. ऑर यू ट्रीट अदर्स द वे यू वांट देम हो. टू ट्रीट यू. हा गोल्डन रूल आहे, नाही का? तर हा जो गोल्डन रूल आहे ना, हा सर्व मुख्य धर्मांमध्ये आपल्याला सांगण्यात येतो. कारण की बिकॉज दॅट इज द गोल्डन रूल टू लिव्ह प्रॉपरली आणि पीसफुली ऑन दिस प्लॅनेट. परंतु समजा असा आपल्या धर्मामध्ये एक नियम असला, की
जे लोक आपल्या धर्माचे आहेत किंवा जे आपल्या विचारसरणीचे आहेत त्यांच्याशीच फक्त आपण सहिष्णुतेने वागावं आणि बाकीच्या लोकांची मुंडकी कापावी. असा जर आपल्याला लहानपणापासून अशा विचार प्रकारचे मनात संवाद, अशा प्रकारची शिकवण जर आपल्याला मिळत असेल, तर मग आपण काय करू, की तुझी विचारसरणी अशी आहे का? जर नसेल किंवा तू आहे असं सिद्ध कर किंवा तू ह्या विचारसरणीमध्ये ये, नाही तर मग मी तुझी मुंडकी उडवतो. हे म्हणजे द्वैताची आणि द्वैताच्या भ्रांतीची परिसीमा आहे. दिस इज द हाईट ऑफ मिसअंडरस्टँडिंग अबाउट हू वी आर. हाईट ऑफ मिसअंडरस्टँडिंग. तर आणि हे सगळं ना द्वैतामध्ये शक्य आहे. जोपर्यंत आपण मी आणि माझ्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काहीतरी ह्या भ्रांतीला सत्य मानलेलं आहे, तोपर्यंतच हे शक्य आहे. त्यामुळे जर आपल्याला संपूर्णपणे शांती हवी असेल जगात आणि आपल्या मनात देखील, तर आपल्याला हे जे सत्य आहेत, म्हणजे ज्या 2 फंडामेंटल गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्या गोष्टी समजणं अत्यावश्यक आहे. त्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजत नाहीत, तोपर्यंत ना आपल्यामध्ये शांती असू शकते, ना जगामध्ये शांती असू शकते. असं आहे. तर जगाला सुधारण्याच्या ऐवजी आपल्याला स्वतःवर काम करणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी हे सगळं चिंतन सुरू आहे. पण छान, म्हणजे आपण हा प्रश्न किंवा विचार उपस्थित केला आणि आपल्याला सगळ्यांना ह्याच्यावर चिंतन करता आलं, याच्याबद्दल मला समाधान आहे. डॉक्टर प्रकाश, आमचे बंधू आणि मित्र इथे आलेले आहेत आज पुष्कळ दिवसानंतर. तर आपण आतापर्यंत जे चिंतन झालं त्याच्याबद्दल आपल्याला काही विचार व्यक्त करायचे आहेत का? हो. सध्याच्या रशियाच्या प्रवृत्तीबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? बघा, याच्यामध्ये कसं असतं, की 2 बाजू आहेत ना. याच्यामध्ये एक बाजू अमुक एक म्हणते आणि दुसरी बाजू दुसरं काहीतरी म्हणते. हो. आणि एकाच्या बाजूला दुसऱ्याच्या बाजूचं म्हणणं पटत नाही. बरोबर. आपण ह्या सगळ्या गीतेमधला जर अगदी पहिला श्लोक म्हटला ना, बघितला, तर त्याच्यावरनं ते लक्षात येईल बघा आपल्याला. आजच माझं ह्याच्याबद्दल कोणासोबत तरी चिंतन झालं. पहिला श्लोक काय आहे, की धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ठीक आहे. तर मामका पांडवाश्चैव ह्याच्यावर विचार करा तुम्ही. म्हणजे माझे आणि पांडूचे. आता हा पांडू जो होता किंवा पंडू, हा पण कौरवस्थ होता. दोन्ही भाऊ होते, सख्खे भाऊ. हे कुरु वंशातले राजे होते. कुरु वंशातले राजे म्हणून कौरव. परंतु धृतराष्ट्र स्वतःला कौरव मानतो, परंतु पंडूला किंवा पंडूच्या मुलांना कौरव नाही मानत. म्हणजे माझे असून देखील मी जेव्हा त्यांना माझ्यापेक्षा वेगळे आहेत असं मानतो, तेव्हा महाभारत सुरू होतं ना. जर धृतराष्ट्राने दोघांनाही आपलेच मानलं असतं किंवा दुर्योधनाने यांना आपलेच मानलं असतं, तर महाभारत होण्याची काहीच गरज नव्हती. तर महाभारत काळामध्ये जी आपली भ्रांती होती ती अजूनही कायम आहे. म्हणजे समजा आपण एक 40 वर्षापूर्वी जर बघितलं असतं, तर आपण असं म्हटलं असतं, की युक्रेन नावाचं एक रशियामधलं एक राज्य आहे. ते लोक रशियनच आहेत, असं आपण म्हटलं असतं. परंतु आता 1990च्या दशकानंतर युक्रेन नावाची नवीन कल्पना लोकांच्या डोक्यात गेली. तर त्याच्यामधलेही काही लोक रशियनच आहेत, काही लोक युक्रेनियन आहेत. तर त्यांच्यामध्ये आणि हे युक्रेन रशिया सोडा, आपण सगळेच एकाच तत्वापासून निर्माण झालेलो आहोत. म्हणजे आपल्याला हा जो द्वैताचा अनुभव येतोय ना, तो एकाच अद्वैतामधनं निर्माण झालेला आहे. आणि ते अद्वैत दुसरं तिसरं कोणी नसून आपण स्वतःच आहोत. कारण की आपल्याला आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या व्यतिरिक्त दुसरं काही माहितीच नाही ना, दुसरा काही अनुभव येतच नाहीये. आपल्याला द्वैताचा जो अनुभव येतोय, तो सगळाचा सगळा अनुभव आपल्या आतमध्ये येतोय. सो वी experience Dvaita, there is a sense of separateness, there is a sense of duality, but that duality only appears within us only under certain specific set of circumstances. आपण जेव्हा जागे असतो तेव्हा द्वैताचा अनुभव येतो.
आपल्या स्वप्नामध्ये देखील द्वैताचा अनुभव येतो. परंतु आपण जेव्हा झोपतो तेव्हा स्वप्नामधला आणि जागृतावस्थेमधला जो द्वैताचा अनुभव असतो तो नाहीसा होतो. समाधीमध्ये देखील नाहीसा होतो. म्हणजे निद्रावस्था जी आहे ही जागृतावस्था आणि स्वप्नावस्था यांच्या अभावाची अवस्था आहे. किंवा समाधी अवस्था देखील तशीच आहे. परंतु ही अवस्था देखील येते आणि जाते. म्हणजे निद्रावस्था ऑल्सो स्टार्ट्स अँड एंड्स. समाधी ऑल्सो स्टार्ट्स अँड एंड्स. व्हॉटएव्हर स्टार्ट्स अँड एंड्स इज नॉट अल्टिमेटली रिअल. व्हॉटएव्हर इज इल्युमिनेटिंग म्हणजे आपलंच नाव आहे प्रकाश. तर ह्या चारही अवस्थांना प्रकाशित करणारा जो आहे तो मी आहे. माझ्यामध्ये या चारही अवस्था येतात आणि जातात. माझ्या स्वतःच्याच जाणीवेमध्ये, माझ्या अवेअरनेसमध्ये जागृतावस्था येते आणि जाते, स्वप्नावस्था येते आणि जाते, निद्रावस्था येते आणि जाते, समाधी अवस्था येते आणि जाते. मला अनुभव काय येतो? मला असा अनुभव येतो की मी या अवस्थांमध्ये जातो आणि येतोय. म्हणजे आपण म्हणतो ना की मी आता जागा झालो, मी आता झोपी गेलो, मला स्वप्न पडलं, असं म्हणतो ना. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण जागृत अवस्थेत गेलो, आपण स्वप्नावस्थेत गेलो, आपण समाधी अवस्थेत गेलो, कारण की आपण त्या अवस्थेशी आयडेंटिफाय केलं, स्वतःला तादात्म्य केलं, म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यात गेलो. परंतु तसं नसतं. ते आपल्यात येतं आणि जातं. ज्याप्रमाणे आपल्याला सूर्योदय होतोय असं वाटतं, त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की आपण स्वप्नात चाललोय किंवा आपण अमुक ठिकाणी चाललेलो आहे. तसं नसतं. अमुक एक ठिकाण आपल्या अवेअरनेसमध्ये येतं आणि जातं. म्हणजे जसं तुम्ही मागच्या वर्षी अमेरिकेत आला होता आणि मग परत गेला, असं नाहीये. तुमचं शरीर अमेरिकेत आलं होतं आणि शरीर अमेरिकेतनं परत भारतात गेलं. परंतु तुमच्या जाणीवेमध्ये, तुमच्या अवेअरनेसमध्ये अमेरिका आली. सो व्हेन यू वर इन अमेरिका, व्हेन युअर बॉडी वॉज इन अमेरिका, अमेरिका वॉज एक्सपिरियन्स्ड बाय यू विदिन यू. अँड देन व्हेन यू वेंट टू इंडिया, देन अमेरिका वेंट आउट ऑफ युअर अवेअरनेस अँड इंडिया केम इन टू युअर अवेअरनेस. आता तुम्ही आता काश्मीरला जाऊन आहात, तर काश्मीर तुमच्यामध्ये आलं आणि गेलं. तुम्ही जिथे तिथेच आहे. युअर अवेअरनेस इज ऑलवेज प्रेझेंट अँड दॅट अवेअरनेस इज इन्फिनिट. इन द इन्फिनिट things will come and go. Infinite cannot go anywhere. ह्या प्रकारे जर आपण स्वतःला जाणलं तर असं लक्षात येईल की ह्या सगळ्या अवस्था माझ्यामध्येच येत आहेत आणि जात आहेत, मी ह्यांच्यामध्ये नाही जात आहे. सो इट्स ए पर्स्पेक्टिव्हचा प्रश्न येतो. तर जोपर्यंत मी माझ्या शरीराशी आयडेंटिफाईड आहे, माझ्या शरीरासोबत माझं तादात्म्य आहे, आणि जोपर्यंत मला असं वाटत असतं की हे शरीर म्हणजे मी आहे, तोपर्यंत मी अमेरिकेत जाईन, मी भारतात जाईन, मी आणखीन कुठेही जाईन, टिंबकटूला. परंतु जर मला कळलं की नाही, हे शरीर जे आहे ना, हे माझ्यामध्ये आहे, मी शरीरात नाही आहे. दिस बॉडी इज इन माय अवेअरनेस, दिस माइंड इज इन माय अवेअरनेस, दिस इंटेलेक्ट इज इन माय अवेअरनेस, हे जेव्हा मला कळतं, त्याच्यानंतर जागृत अवस्थेमध्ये अनुभव तोच येतो जो आधी येतो. परंतु तो ऍक्च्युअल कसा आहे ते मला कळलेलं आहे. त्यामुळे जागृतावस्थेमधल्या अनुभवांचा, स्वप्नावस्थेमधल्या अनुभवांचा, समाधी अवस्थेमधल्या अनुभवांचा आणि निद्रावस्थेमधल्या अनुभवाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, असं आहे. इथे So- आणखी एक मला विचारायचं होतं, म्हणजे टेलिपॅथी बद्दल काय तुम्ही सांगू शकाल? टेलिपॅथी एक्झिस्ट, याच्याबद्दल काहीच वाद नाही. बरोबर आहे. बिलकुल पण म्हणजे एक्झिस्ट. मग ती मग कशी त्याची जाणीव होऊ शकते? आता बघा की पुष्कळदा असं होतं ना, आपल्याला हा अनुभव आलेला असेल की समजा एखाद्याला कोणाला तरी आपली आठवण आली आणि आपल्याला नेमकी त्याच वेळेस त्यांची पण आठवण येते, आणि मग आपण त्यांना फोन करतो आणि मग ते आपल्याला म्हणतात की अरे मी तुमच्याच बद्दल विचार करत होतो. असं होतं ना, पुष्कळदा होतं. होतं ना. हो. तर ह्याचा अर्थ काय आहे की आपल्या मनामधला जो विचार आहे ना, त्याचा जो सूक्ष्म तरंग आहे, म्हणजे देर इज अ व्हायब्रेशन ऑफ अवर थॉट. सो दॅट व्हायब्रेशन रिचेस दॅट पर्सन अँड दॅट पर्सन कॅचेस इट. आणि जर आपण, इफ वी आर सेन्सिटिव्ह इनफ, विल कॅच इट. म्हणजे बघा ना, आता उदाहरण मी गमतीचं जे देतो की पुष्कळ वर्ष लग्न झाल्यानंतर एखाद्या नवऱ्याकडे जेव्हा त्याची बायको अशी बघते, तेव्हा तिच्या मनामध्ये काय आहे त्या नवऱ्याला कळतं, नाही का? जर त्या नवऱ्याचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं असेल तर. असं आहे. तर प्रत्येक गोष्ट बोलूनच सांगितली पाहिजे असं काही नाही. आणि बोलून सांगितल्यानंतर सुद्धा त्याचा अर्थ व्यवस्थित कळला पाहिजे ना.
आता बघा की गीतेमध्ये हे 700 श्लोक आहेत आणि ह्या 700 श्लोकांपैकी आपण हे 2 श्लोक फक्त मागच्या वेळेस बघितले आणि आत्ता बघतोय पुन्हा एकदा. त्यांच्यामधला जो अर्थ आहे, त्यांच्यामधला जो गूढ अर्थ आहे, त्याचं आपण जितकं जास्त चिंतन करू तितके आपल्याला त्याच्यातले वेगळे वेगळे कंगोरे कळायला लागतील, असं होईल. तर मागच्या वेळेस आपण कारण आणि कार्य याच्याबद्दल थोडंसं चिंतन केलं होतं की पहिले कारण आलं म्हणजे मी सृजामी अहम हे कारण भावाने सांगितलं आणि हे संभवामी युगे युगे हे कार्यभावाने अरे सांगितलं. बाप. So initially there was a sankalpa in my mind ki I should create something, and then I had to create something. So how can I create something? I become that. म्हणजे असं म्हणतात की दशरथ आणि कौसल्या किंवा इव्हन आणखीन कोणाचं तरी उदाहरण देतात की त्यांनी अशी उपासना केली आणि त्यांना मग वर मिळाला की भगवान स्वतः त्यांनी उपासना काय केली की भगवान आम्हाला तुमच्यासारखा मुलगा हवाय. तर भगवंतांनी सांगितलं की नाही नाही माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, मीच येतो तुमच्याकडे, म्हणून मीच अवतार घेतो तुमच्या पोटी, म्हणजे मी तुमच्या पोटी जन्म घेतो म्हणजे मग माझा अवतार होईल तुमच्या खानदानात, असं होईल. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. बघा की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ऐकतो, इन्क्लुडिंग गीता, वेद, या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींचं तात्पर्य हे आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून आपण कोण आहोत याची अनुभूती व्हावी किंवा याचं ज्ञान व्हावं. सेल्फ रिअलायझेशन इज दी ओनली गोल ऑफ दिस एंटायर एक्सरसाइज. हे जर आपल्याला कळलं तर मग आपण विल बी फोकस्ड ऑन दॅट. वी वोंट गेट लॉस्ट इन द स्टोरी इटसेल्फ. ह्याच्याही बद्दल एकदा मी सांगितलं होतं की जर ती आपण कूपमंडूकाची गोष्ट सांगितली होती ना, की त्याच्यामध्ये एक मासा समुद्रातनं विहिरीत येतो आणि मग त्या बेडकाशी त्याचं संभाषण होतं आणि मग तो सांगतो की समुद्र म्हणजे किती मोठा आहे, तो म्हणतो इतका मोठा, इतका मोठा, इतका मोठा. तर आणि नंतर मग तो बेडकाला समुद्रात घेऊन जातो आणि मग बेडूक चूप बसतो. तर आता सांगण्याचं तात्पर्य काय आहे की या सगळ्या कहाणीचं की when we are in limited consciousness, when we experience infinity, we cannot talk. असंच आहे ना. परंतु समजा ही गोष्ट ऐकल्यानंतर कोणीतरी विचारलं की अरे तो मासा जो होता तो समुद्रातनं विहिरीत गेलाच कसा? हे थोडी सुद्धा सांगण्याचं तात्पर्य. इफ यू गेट स्टक इन द स्टोरी देन यू विल लूज द मॉरल ऑफ द स्टोरी, असं होतं. द रिझन द स्टोरी इज टोल्ड म्हणजे हे सगळं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ते इंटरेस्टिंग असावं आणि त्यातनं Right. आपल्याला त्यातलं जे तत्व आहे ते कळावं, बरोबर. हे तात्पर्य आहे. थँक्यू. म्हणून हे सगळं करण्याचं जे तात्पर्य आहे ना किंवा हा आपलं जे ध्येय आहे हे सगळं करण्याच्या मागचं, ते हे आहे की आपण ह्या गीतेच्या मार्फत आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेऊ आणि जाणून घेऊ. तेवढंच तात्पर्य आहे. तर दीपक, आपला हात वर आहे, तर गो हेड प्लीज. ऍक्च्युली दोन थॉट्स आहेत. एक तर आधीच्या प्रश्नावर तुम्ही टेलिपॅथी जे सांगितलं त्याच्यामध्ये संस्कृत वर्ड जो भद्र आणि पश्चंत किंवा पश्चंतू, दॅट पश्चंतू इज टेलिपॅथिक, राईट? Pashyanto is somebody who sees, na, or who understands. Perception, right? पश्यंतू मध्ये ओके, सी पाहणं हा हे पश्यान दिस इज व्हॉट पश्यान पश्यंतू हे हा पाहणं याच्यात नाही. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा म्हणजे आपल्या कानाला चांगलं ऐकू येऊ द्यावं किंवा चांगलं माझ्या कानावर पडावं अशी प्रार्थना आहे. भद्रम बरोबर. पश्येमाक्षभिर्य जत्रा म्हणजे मला जे दिसेल ते सगळं पवित्र शुद्ध असं असावं अशी प्रार्थना आहे. ओके. पश्यंती किंवा म्हणजे दॅट इज टू ऍक्च्युअली सी असं आहे. कारण त्या श्लोकामध्ये असं लिहिलेलं आहे की सर्वे भद्राणी पश्चंतू, हा, सर्वे मग भवन्ति सगळीकडे मला सुखिनः, सर्वे मंगल जे सन्तु आहे, निरामया. भद्र जे आहे, व्हॉट एव्हर इज प्युअर, मे आय सी व्हॉट इज प्युअर एव्हरीवेअर इन द Okay. वर्ल्ड. व्हॉट इज द ट्रूथ? द ट्रूथ इज दॅट द वर्ल्ड इज ऍक्च्युअली प्युअर. बट बिकॉज आय एम वेअरिंग रॉंग कलर्ड ग्लासेस, द होल वर्ल्ड अपियर्स टू मी ॲज इम्प्युअर. असं होतं. ओके. आणि क्विकली दुसरा तुम्ही कारण आणि कार्य जे सांगितलं हा, त्याच्यामध्ये मला एक कळलं की कारण असलं तर कार्य नाही, कार्य जर दिसतंय तर कारण असायला हवं, असायलाच कारण पाहिजे. त्याचा कॉज कुठेतरी आहे. आहेच. पण जर कारण असेल तर कार्य होणार हे अटल आहे का? नाही. कारण कॅन रिमेन विदाउट द कार्य. कारण कॅन रिमेन अनमॅनिफेस्ट. ओके. सो कारण हे कार्यावर अवलंबून नाही. कार्य हे कारणावर अवलंबून आहे.
ऍब्सोल्युटली. परंतु कारण जे आहे ना, दॅट कॅन रिमेन अनमॅनिफेस्ट होऊ शकतं असं. सो दॅट्स अ गुड पॉइंट. आपण ह्याच्या पलीकडचा श्लोक घेऊया बरं का. तर ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे ना, तो असा आहे, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हा श्लोक आहे. तर ह्याचा विनोबांनी जो अनुवाद केलेला आहे, भावानुवाद, तो काय बघा. जन्म कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे, देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज. जन्म आणि कर्मे अशी दिव्य, त्यांनी काय सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा अधर्म ह्या जगामध्ये प्रस्थापित होतो किंवा जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो, मी प्रगट होतो, मी अवतार घेतो, आणि अशा प्रकारे माझा जन्म आणि मी जी कर्म केलेली आहे, दिव्य कर्म केलेली आहेत, जो मला ओळखतो अशा प्रकारे, देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज. ज्याला हे असं कळलेलं आहे आणि जो मला भेटलेला आहे, म्हणजे काय की जो परमात्मा स्वरूप झालेला आहे, त्याला पुन्हा जन्म नाही मिळू शकत. आता ह्याच्यामध्ये फक्त कळायचंच तर आहे आपल्याला. सी, दिस इज द एंड ऑफ द गेम. Our realization that Advaita is real and our complete commitment to live in that understanding, in the light of that understanding, that is the end of the game. अशा माणसाचा पुनर्जन्म होऊच नाही शकत. ह्याच्याबद्दल एक स्वामीजी सर्वप्रियानंद जे आहेत ना, त्यांच्या एका प्रवचनामध्ये ते एक गोष्ट सांगतात. एका कुठल्या तरी त्यांच्या विद्यार्थी दशेतली, ते कुठेतरी हिमालयात वगैरे जाऊन शिकले होते. तर तिथे एका आश्रमामध्ये द्वैताबद्दल खूप चर्चा झाली, पुनर्जन्मावर असं तसं. आणि आपल्या हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त बौद्ध धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये, शीख धर्मामध्ये सगळीकडे पुनर्जन्म आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर खूप चर्चा झाली आणि मग शेवटी ते रिझॉल्व्ह नाही झालं, म्हणजे त्या डिबेटमध्ये काही. तर मग ते लोक एका अद्वैती बाबांकडे गेले विचारायला. म्हणे असं आहे, तसं आहे, अमुक तमुक. म्हणे पुनर्जन्म सत्य है या नहीं, आप बताओ. तो बोले, जिसका जन्म ही नहीं हुआ उसका पुनर्जन्म कैसे हो सकता है. जे अजन्म आहे तत्व, ज्याचा कधी जन्म होऊच शकत नाही, त्याचा पुनर्जन्म काय होईल. पुनर्जन्म ही सगळी गोष्ट सांगण्यामागची कहाणी आहे, किंवा याचं जे तात्पर्य आहे ते काय तात्पर्य आहे, की पहिले आपण आपल्याला देहबुद्धीपासून उचलून ओढून तिथून प्राय करून ओरबाडून बाहेर आणलंय की तुम्ही जीवा, जस्ट बिकॉज वी वॉन्टेड टू गेट इट ऑफ अवर आयडेंटिफिकेशन विथ द बॉडी. जीव ही कथा संकल्पना सांगण्यामागचं कारण काय आहे, की हे बघा, हा देह म्हणजे तुम्ही नाहीये, कारण की मागच्या जन्मामध्ये दुसरा देह होता, ह्या जन्मामध्ये हा देह आहे. याचा अर्थ काय आहे, की तुमचा मृत्यू झालाच नाही, तुम्ही जसे आहे तसेच आहे. फक्त तुमच्या देहाचा मृत्यू मागच्या जन्मात झाला आणि या जन्मामध्ये तुम्हाला हा देह मिळालेला आहे. त्यामुळे देह येतात आणि जातात, पण तुम्ही जसे तसेच आहे. तर हे पहिले जीवाबद्दल समजावून सांगितलं, जस्ट टू गेट रिड ऑफ आवर मिसअंडरस्टँडिंग दॅट आय एम द बॉडी. ठीक आहे. परंतु आय गेट एन इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स आणि आय सी और आय इमॅजिन दॅट देर आर अदर पीपल हॅव्हिंग द सेम एक्सपिरियन्स. ओके. तर हा एक्सपिरियन्स कधी येतो, हा एक्सपिरियन्स फक्त जागृत अवस्थेमध्येच येतो ना. दिस हॅपन्स ओनली व्हेन वी आर अवेक. आपण जेव्हा सगळेजण झोपतो त्याच्यानंतर हे जग कुठे जातं. म्हणजे आपल्या प्रत्येकाचा जो झोपेमधला अनुभव आहे ना, तो सगळ्यांचा सामान्य आहे. एव्हरीबडीज एक्सपिरियन्स इन डीप स्लीप इज एक्झॅक्टली द सेम. दॅट इज अवर ट्रू सेल्फ. आता उद्या आपला कार्यक्रम होणार आहे हिंदीतला, त्याच्यामध्ये हा श्लोक येणार आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डे अँड नाईट. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ते संयमी. उद्या या पुन्हा 7:30 वाजता संध्याकाळी भारताच्या वेळेप्रमाणे. मग त्याच्यावर आपण चिंतन करू थोडंसं. तर when I realize that all of these experiences are coming and going within me, I am not going into these experiences. मी ह्यांच्यामध्ये जात आणि येत नाहीये. हे सगळंच माझ्यामध्ये येतं आणि जातंय.
तेव्हा मला असं लक्षात येईल की जे परमतत्व आहे म्हणजे द अल्टिमेट रियालिटी, दॅट रियालिटी itself is manifesting as Krishna and itself is manifesting as you and me. म्हणजे आपलं जे मूलभूत तत्व आहे ते सेम आहे. हा इंडिव्हिज्युअल जीव जो आहे ना तो कृष्ण नाही बनू शकत. जीव कॅनॉट बिकम ईश्वर. द वेव्ह कॅनॉट बिकम द ओशन. म्हणजे समुद्रावरचा जो तरंग आहे, समुद्रावरची जी लाट आहे, ती लाट समुद्र नाही बनू शकत, बरोबर आहे. परंतु समुद्र आणि लाट हे दोन्ही काय आहे? हे तर पाणीच आहे ना. पाण्याच्या दृष्टिकोनातनं आपण जर बघितलं आणि तर आपण पाण्याला म्हटलं की अरे बापरे तू समुद्र आहेस, मोठा आहेस वगैरे, की नाही, समुद्र म्हणजे काय? समुद्र म्हणजे पाणीच आहे. आणि इंडिव्हिज्युअल जीव म्हणजे लाट जे आहे ते देखील पाणीच आहे. तर इंडिव्हिज्युअल लाट समुद्र नाही बनू शकत, म्हणजे जीव जो आहे ना तो ईश्वर नाही बनू शकत. इंडिव्हिज्युअल विक्रम पत्रकीने कॅनॉट बिकम कृष्ण. ठीक आहे. परंतु इंडिव्हिज्युअल विक्रम पत्रकीने ज्या तत्वापासून तयार झालेलं आहे त्याच तत्वापासून कृष्ण ऍज अन ईश्वर पण तयार झालेलं आहे. त्यांचं जे कॉन्शियसनेस आहे ते सेम आहे. So my consciousness and Krishna consciousness are not two separate consciousnesses. It's the same thing. It's infinite. If I live in that consciousness, then I will live during my waking experience completely surrendered to the Lord Krishna. तर माझ्या जागृत अवस्थेमध्ये मी भक्त असेन कृष्णाचा. परंतु माझ्या जाणीवेमध्ये मला हे कळलेलं असेल किंवा कळलेलं आहे की जे तत्व कृष्ण रूपाने प्रगट होत आहे तेच तत्व विक्रम पत्रकीने रूपाने देखील प्रगट होते. सो दॅट इसेन्स इज द सेम. म्हणजे कसं असतं की लहानपणी समजा माझा तुम्ही लोकांनी फोटो बघितला ना तर तुम्हाला असं वाटेल की ही वेगळी व्यक्ती आहे, पण दॅट वॉज अ डिफरंट मॅनिफेस्टेशन ऑफ द सेम रियालिटी. नाउ इट इज अ डिफरंट मॅनिफेस्टेशन. पण देर इज समथिंग कॉमन. व्हॉट इज कॉमन? आय एम कॉमन. So that childhood body disappeared, teenage body disappeared, adult body disappeared, middle-aged body exists right now. तर ह्याच्यामध्ये देह आले आणि गेले माझ्या अवेअरनेसमध्ये. मी जसा आहे तसाच आहे. माझ्यामध्ये काय बदल घडलाय? जो खरा मी आहे त्याच्यामध्ये बदल नाही घडलेला काहीच. दॅट इज अवर इसेन्शियल नेचर. हे आपल्याला समजून घ्यायचं. तर ह्या श्लोकाचं प्रभुपाद काय करतात ट्रान्सलेशन ते आपण बघूया इंग्रजीमधलं. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. जन्म म्हणजे बर्थ, कर्म म्हणजे वर्क, च म्हणजे ऑल्सो, मे म्हणजे ऑफ माइंड, दिव्यम म्हणजे ट्रान्सेंडेंटल, ग्रेट, डिवाइन, एवं म्हणजे लाईक दिस, यह म्हणजे एनीवन हू, वेत्ती म्हणजे नोज, तत्वतः म्हणजे इसेन्शियली इन रियालिटी, त्यक्त्वा म्हणजे लिव्हिंग असाइड, तो त्याचा त्याग करतो, त्यक्त्वा लिव्हिंग असाइड देहम दिस बॉडी, पुनः म्हणजे अगेन, जन्म म्हणजे बर्थ पुनर्जन्म, नैति म्हणजे नेव्हर, न इति नेव्हर डज अटेन, सोर्जुन. नैति मामेती, मामेती म्हणजे माम एती, माम म्हणजे अनटू मी आणि एती म्हणजे डज अटेन, आणि ही म्हणजे सह म्हणजे ही आणि अर्जुन हे ओ अर्जुन. तर ह्याचं समजा इंग्रजीत पूर्ण वाक्य म्हटलं तर आपण कसं येईल बघा की द वन हू नोज द ट्रान्सेंडेंटल नेचर ऑफ माय अपिअरन्स अँड ऍक्टिव्हिटीज डज नॉट अपॉन लिव्हिंग द बॉडी टेक हिज बर्थ अगेन इन दिस मटेरियल वर्ल्ड बट अटेन्स माय इटर्नल अबोर्ड ओ अर्जुन. ज्याला माझ्या ह्या दिव्य स्वरूपाचं संपूर्णपणे आकलन झालेलं आहे ती व्यक्ती आपला देह जेव्हा सोडते तेव्हा मला येऊन मिळते, तिचं पुनर्जन्म नाही होत असं सांगतात भगवान. आता याच्यासाठी आमचे जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात, आपण 4थ्या अध्यायाच्या कुठल्या श्लोकामध्ये, वी आर इन श्लोक 7 राईट, नाही सॉरी 9.
9 मध्ये माझे जन्म कर्म दिव्य असती, हे तत्वतः जे पुरुष जाणती, पुनर्जन्म नसे मृत्यू पश्चात, ते मजसी पावती हे पार्थ, असं त्यांनी मुक्तछंदामध्ये लिहिलं आहे. आता मी लेट मी ट्राय टू फिगर आउट की हे वृत्तबद्धामध्ये हाऊ इट साऊंड्स. तर त्यांनी वृत्तबद्धामध्ये असं लिहिलंय बघा. वी आर एट 4.9. 4.9 मध्ये काय म्हणतात किशोरजी? ते म्हणतात की असे ये तमी दिव्य देहाधरित, जया कर्म माझे असे दिव्य ज्ञात, तयासी न जन्मावयाचे फिरूनी, मलाची मिळावे तयाने मरोनी. असे येत मी दिव्य देहाधरित, जसा मी दिव्य देह धारण करून जसा मी येतो, जया कर्म माझे असे दिव्य ज्ञात, माझं हे दिव्य कर्म जे आहे ते ज्याला ज्ञात आहे, ज्याला माहिती आहे, तयासी न जन्मावयाचे फिरूनी, त्याला जन्म होणार नाही पुन्हा, मलाची मिळावे तयाने मरोनी, असं त्याचं ट्रान्सलेशन यांनी केलेलं आहे. तर ज्ञानेश्वरांनी याच्यावर, या श्लोकावर फक्त 2च ओव्या लिहिल्या आहेत. तर त्या 2 ओव्या आपण बघूया आता. अजन्मा असून जन्म घेणे, अक्रिय असून कर्म करणे, ही अलिप्तता मम जो जाणे, तो मानावा परममुक्त. आता पहा की मी अजन्मा असून देखील जन्म घेतो. मी जन्म घेतो असं वाटतं, जणू मी जन्म घेतो असं भासतं. ठीक आहे. अक्रिय असून कर्म करणे म्हणजे मी खरं तर अक्रिय आहे, परंतु कर्म करतो आहे असं वाटतं. ठीक आहे. ही अलिप्तता मम जो जाणे, अशा प्रकारे मी अलिप्त आहे असं जो जाणतो, तो मानावा परममुक्त. तो परममुक्त आहे, तो जीवनमुक्त आहे. मग तो करिता व्यवहार, न धरी देहाचा अहंकार, तेणे सहज मृत्यूनंतर मत्स्वरूपी येऊ न मिळे. मग काय करेल की तो जो माणूस आहे, ज्याला स्वतःच्या स्वरूपाची अशा प्रकारे ओळख झालेली आहे, तो जगामध्ये कार्य करील. म्हणजे काय होईल की त्याच्या हातून जगामध्ये कार्य घडेल. तो करणार नाही. त्यांनी जर संकल्प केला तर तो संकल्प समष्टीच्या कल्याणाकरताच असेल. तो स्वार्थबुद्धीने प्रेरित किंवा संकुचित स्वार्थबुद्धीने प्रेरित कर्म नाही करणार. कारण की त्याची जी स्वार्थबुद्धी आहे ती संकुचित नाहीये. हे विश्वची माझे घर किंवा दिस होल वर्ल्ड इज माय फॅमिली, अशा प्रकारची त्याची स्वतःबद्दलची आता वृत्ती जी आहे ती विश्वाकार झालेली आहे. त्यामुळे जर अशा व्यक्तीच्या हातून कर्म जर घडलं तर ते ह्या सगळ्या अखिल विश्वाच्या कल्याणाकरताच असेल. ते त्याच्या संकुचित स्वार्थबुद्धीने प्रेरित नसेलच, असं होईल. तर अशा प्रकारची व्यक्ती मृत्यूनंतर सहज मत स्वरूप येऊन मिळेल. म्हणजे काय होईल की त्याचं जे खरं स्वरूप आहे ते त्या व्यक्तीला कळलं आणि मी करता नाही हे कळलं. त्यामुळे आपल्या हातून जे काही कर्म घडतं आहे त्याचा करता मी नाहीच आहे. जगामध्ये जी सगळी काही कर्म घडतायत, जगामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडतायत, त्या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमांनुसार घडतायत, हे मला कळेल. आणि नंतर काय होईल की ठीक आहे, आता समजा या क्षणी एखादी गोष्ट करण्याची आवश्यकता आहे, तर ती गोष्ट माझ्या हातून घडेल. त्याच्यामध्ये माझा स्वार्थ नसणार आहे काही. म्हणजे आत्ता अर्जुनासमोरची काय समस्या आहे किंवा अर्जुनासमोर कुठला प्रसंग येऊन ठाकलेला आहे? अर्जुनासमोर प्रसंग येऊन ठाकलेला आहे की आपल्याच चुलत भावांना, आपल्या गुरूंना किंवा आपल्या वडिलांच्या काकांना आता आपल्याला मारणं किंवा त्यांच्यासोबत युद्ध करणं भाग आहे. तर ठीक आहे, ही परिस्थिती आपण जिथे आहोत त्यानुसार किंवा त्या कारणासाठी आपल्यावर येऊन पडलेली आहे. आपण ना जे कलेक्टिव्ह कर्म असतं ना समाजाचं, ते नाही बदलू शकत. परंतु त्याच्यामध्ये चुकीचं इनपुट आपण द्यायला नको. म्हणजे समाज जरी अधर्मानुसार राहत असला तरी देखील त्यामध्ये मी देखील अधार्मिक कृत्य माझ्या स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी करू नये. जर अशा प्रकारच्या अधार्मिक प्रेरणेने मी काम केलं तर मग काय होईल की अधर्मामध्ये मी देखील आपलं योगदान देईन ना. आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू द सेम मेस दॅट आय वॉन्ट टू
इरॅडिकेट म्हणजे काय झालं, की मी जो झाडू आणला बाहेरून आपलं घर स्वच्छ करण्यासाठी, तो झाडू स्वतःच घाणेरडा होता. त्यामुळे बाहेरची घाण घरात आली. असं झालं. तर जर मला ह्या समाजामध्ये काही चांगलं करायचं असेल, अशी माझ्या मनामध्ये इच्छा असेल, तर पहिले मी स्वतः आतून शुद्ध होणं आवश्यक आहे. म्हणून तर आपण हा सगळा आंतरिक शुद्धीचा कार्यक्रम चालवतो ना. आपण त्याच्यामध्ये काय करतो, की पहिले आपण आहार शुद्धी करतो. मग त्यातनं आपली चित्तशुद्धी होते. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच आलेला आहे. तर अशा प्रकारची शुद्धी आपण नेहमी करत राहावी. जगाची नाही, स्वतःची. अशा प्रार्थनेने आज मी इथे थांबतो आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन इथे आपण थांबू. पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. नमस्कार.